आंबेगाव जिल्हा पुणे येथील मतदारसंघामध्ये एक दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम अशी एक निवडणूक आहे. आता ही निवडणूक अशी आहे की काँग्रेसचा घराणेशाही विरुद्ध नवीन उमेदवार. लोक परत घराणेशाहीचे आपले ज्यांनी 150, 200, 500 वर्ष गुलामगिरीत काढली, त्यामुळे त्यांना वाटतं राजा झाला तो कायमचाच राजा आहे आणि परत तो काय बदलू शकत नाही, असं त्यांना अद्यापपर्यंत सर्वसामान्य लोकांना वाटतं. आता आंबेगावचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अनेक उमेदवार आले. ते आपले काळे सर होते, एक मागच्या वेळेस उमेदवार म्हणून निवडून आले होते आणि त्यांच्यानंतर मात्र हे दिलीप वळसे जे आले ते कायम ठाण मांडूनच बसलेले आहेत. त्यांना त्यांचा प्रतिस्पर्धी अद्यापपर्यंत निर्माणच होऊ द्यायचा नाही. कारण ज्या संस्था असतात तालुक्यातील, त्या संस्था एकदा हे केल्या, आपल्या ताब्यात घेतल्या की मग ते संस्थेचे जे संचालक असतात त्यांना चेअरमन कोणाला करायचं, जे चेअरमनपर्यंत जाऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर परत बदलायचं. म्हणजे तालुक्यामध्ये आपल्यापेक्षा मोठा माणूस कधीच झाला नाही पाहिजे, अशी ह्या घराणेशाहीवाल्या लोकांची प्रथा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यात, म्हणजे एकाच ठिकाणी असं नाही आहे, तर संपूर्ण तालुक्यात. कारण यांनाच फक्त करता येतो का विकास, का दुसरे लोक करू शकत नाही का, असा एक भाग आहे. म्हणजे ते फक्त रावत चालतोय आणि गावाला काहीच मूल्य नाही, अशा पद्धतीचा प्रश्न येथे निर्माण झालेला आहे. तर आता हा जो देवदत्त निकम आहे यांनी पण थोडंसं काम केलेलं आहे आणि तरुण आहे, तर यांनाच एक संधी जर दिली तर हे निवडून येऊन कारण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात. कारण आंबेगाव हा जो मतदारसंघ आहे हा किसनराव बानखेलेच्या मताचा आहे. कारण तुटकी चप्पल घालून एक आपली मतदारसंघाचा अर्ज भरायला जाणारे आणि निष्कलंक सर्वसामान्यामध्ये मिळणारे असे जे आपले किसनराव होते, त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आदर्श निर्माण केला होता की घरातली घर एक साधं 2 खोल्याचं घर, बायको खुरपायला जाते दुसऱ्याच्या शेतामध्ये, अशा पद्धतीचा हा मंचरचा किसनराव बानखेले यांचा हा मतदारसंघ आहे. आणि त्यामुळं येथे ही घराणेशाही जी कायम ही रुजली म्हणजे काँग्रेसने रुजवली. यांनी काय केलं की दुसऱ्याला काही व्हॅल्यू द्यायचा नाही, कायमस्वरूपी आम्हीच आहोत, सगळं काम आम्हीच करू आणि प्रत्येक कामाचं श्रेय स्वतःच घ्यायचं, असा एक प्रकार काही मतदारसंघामध्ये प्रत्येकाने आला आणि दुसऱ्याला परत होऊ द्यायचं नाही, असे खूप मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आणि या काँग्रेसने केले. काँग्रेसची नीतीच अशी आहे की आम्ही आमचं घराणेशाही तिथंच, पंडित नेहरू नंतर गांधी, नंतर दुसरे इंदिरा गांधी नंतर दुसरे गांधी, त्याच्यानंतर तिसरे गांधी, त्याच्यानंतर मुलाचं, म्हणजे ही राजेशाही झाली. येथे दुसरा माणूस आला नाही. उलट भाजपमध्ये मात्र एक वेगळा प्रकार केलेला आहे भाजपवाल्यांनी कमीत कमी हा मोदी तरी कमीत कमी आणला, नाहीतर तो एकच त्यांचा चालला असता. इथे अटल बिहारी होऊन गेले, इथं दुसरे का आले, म्हणजे हे दुसऱ्याला चान्स देतात त्याच्यामध्ये. तर आपल्याला हे जे भांडण करायचं असलं किंवा जो विचार करायचा असला तर तो लोकशाहीच्या संदर्भात करायचा, राजेशाही किंवा घराणेशाहीच्या संदर्भात नाही. का यांच्या विचाराचा, यांच्या बरोबरचा, यांच्या तोडीचा माणूस संपूर्ण तालुक्यामध्ये 5 वर्षात होऊ शकत नाही का असं. बरं काय, आता मंचरला काय वाहतूक कोंडी आहे, तिथं कॉलेजपर्यंत आपण जायला तर तिथं सगळे रस्त्यावरती हेच असतं, म्हणजे मंचर शहरामध्ये. त्यानंतर इकडं तुम्ही वर गेले त्या भागा भीमाशंकरकडं, तर त्या भागामध्ये कशी परिस्थिती आहे, तिथं आपले माजी आमदार काळे, त्यांचा एक पेट्रोल पंप आहे. त्यांच्या पद्धतीतून तुम्ही बघा घोडेगावची काय परिस्थिती आहे. किंवा इकडं खाली जरी तुम्ही आले तरी एक रस्त्याचा जो प्रश्न आहे का, ग्रामीण भागातील रस्त्याचे, तो तसाच पडलेला आहे अद्यापर्यंत. रस्त्याचा प्रश्न आहे. त्यानंतर पाणी पुरवठ्याचा अद्यापर्यंत ज्या माय भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, या आदिवासी समाजामधल्या आहेत, त्यांना अद्यापही हांड्यावर डोक्यावरच पाणी आणावं लागतं. आणि एक मध्यंतरी कामगार पुढारी होते त्या भीमाशंकरच्या खालच्या घाटाच्या खाली राहत होते. त्यांनी देखील काय काम केलं त्यांचं त्यांना माहिती आणि लोकांना माहिती. प्रसिद्धीपुरते कामं करायचे आणि व्यवस्थित पण राहायचे. त्यानंतर हा जो नाशिक रोड आहे बाहेरून रस्ता काढला, मंचरमधून नाही. तर मंचरची जी परिस्थिती आहे ती तशा पद्धतीची आहे, घाटाची परिस्थिती अशा पद्धतीची आहे, अंतर्गत रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि आम्ही विकास करतो. तर हा जो भाग आहे यामध्ये
ही जनरल परिस्थिती जरी असली तरी या मतदारसंघाचा थोडा आढावा एक घ्यायला पाहिजे. 2009ला दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे 98% मतं घेऊन 99,851 मतं निवडून आले. 2014ला दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे 1,20,235 मतांनी निवडून आले. आणि त्यानंतर 2019ला परत हेच दिलीप वळसे पाटील 1,26,120 मतांनी निवडून आले आणि राजाराम बानखेले होते शिवसेनेचे, ते 59,345 मतं मिळून निवडून आले. आता या मतदारसंघामध्ये 1,57,000 इतके पुरुष आणि 2,11,740 इतक्या महिला आहेत आणि टोटल मतदार 3,92,906 इतके आहेत. आता इथं जे निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहे की सातगाव पठार आणि त्या तालुक्याच्या पूर्व भागातील शेती, या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर म्हाळसाकांत पाणी योजना, ह्या योजना अद्यापर्यंत तशाच आहेत. त्यानंतर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव वाढतो, त्यावर उपाययोजना. त्यानंतर असे अनेक प्रश्न आहे. पण आपले दत्तात्रय वळसे पाटील यांनी आपला मुलगा शरद पवाराकडे दिला त्यांना PA म्हणून, आणि शेवटी यांनी स्वतःच आमदारकी केली. तर हा प्रकार जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे, त्या संदर्भात काही बोलायचं नाही. पण हे भीमाशंकर कारखान्याचे जे बाजार समिती चेअरमन पद देवदत्त निकम यांना दिलं, ते म्हणायची त्यांची पद आम्ही तुम्हाला दिलं, म्हणजे हे पैसा स्वतःच्या खिशातून घालतात की एक सरकारकडून आम्ही तुम्हाला हे पद दिलं. तुम्ही पद देणारे कोण बाबा? पद देणारे त्यांना पद देतो, आम्ही यांना पद दिलं, आम्ही यांना हे दिलं, त्यांनी कारखान्याचे ते. आता निष्ठा आहे याच्यामध्ये, निष्ठा कशाची, निष्ठा वगैरे काय नसतं यामध्ये. तुम्ही एका रात्रीत पक्ष बदलता, एका रात्रीत 4-4 पक्ष बदलणारे उमेदवार, कशाची निष्ठा? एक तर माणूस एका व्यक्तीनं लोकशाहीमध्ये एका मतदारांनी मस्त मुद्दा मांडला. तो म्हटला, लोकांना विचारल्याशिवाय या लोकांनी जर पक्ष बदलला तर त्यांची आमदारकी रद्द करावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा एका गावकऱ्यांनी सांगितलेला आहे तो, आणि तो आंबेगाव मधलाच आहे. तर त्यामुळं हा जो त्यांचा मुद्दा आहे तो अतिशय बरोबर आहे. कारण तुम्हाला या पक्षावर तुम्ही निवडून गेले आणि तुम्हाला तिकडे पक्ष बदलण्याचा काय अधिकार आहे? हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर हे देवदत्त निकम हे जरी त्यांच्या विरोधात उभे असले तर ते पण कार्य करू शकतील, असा एक भाग आहे त्याच्यामध्ये. आता आंबेगाव तालुक्यात यांनी विकास केला असं एक हे म्हणतात, पण मध्यंतरीच जो यांच्यावर आरोप केले गेलेला आहे की एक शिंदे सरकार, अजित पवार गट किंवा भाजप यांच्यावर, की हे 40% कमिशन खातात. लोकांचे बंगले झालेले नाही, लोकांचा विकास झाला नाही, यांचा स्वतःचा विकास झाला असं लोक मानतात. यांनी स्वतःचे मोठमोठे बंगले बांधले. असं एका मतदारसंघामध्ये तर 5 वर्षामध्येच लोक म्हणले आम्ही याच्यामध्ये मोठा बंगला बांधला, त्याची किंमत झाली त्याच्याकडे 4 कोटी नव्हते, खायला लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं होतं, तर त्याने आता मोठा बंगला झाला आणि त्याची 34 कोटी एक रक्कम झाली. मग हे पैसे आले कुठून? त्या एका वाचकाने पण लिहिलेलं आहे की या लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत तपावेस, की यांना याच्यामधून एवढा फायदा झाला, यांनी हे दुकान टाकलं होतं याच्यातून एवढा फायदा झाला, त्याच्यानंतर यांनी हा व्यापार केला, या व्यापारातून एवढा फायदा झाला, असं सगळं यांनी सांगितलं पाहिजे. आता लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटातून उमेदवार होते. त्यांना इथून लीड घेतलं नाही आहे. त्यांनी एका पत्रकारालाच हे केलेलं आहे. तो व्हिडिओ तो मोठा व्हायरल झालेला आहे की तुमच्यामुळंच माझा, या पत्रकारामुळंच माझा पराभव झाला, नाही तर माझा पराभव झाला नसता. आणि 11,500 मतांनी हे पाटील आढळराव हे मागं राहिले. यांनाही सत्तेचा मोह काही सुटत नाही. हे आढळराव पाटील पुन्हा तेच हे मुंबईला होते आणि बाळासाहेब ठाकरेंना भेटले. बाळासाहेब ठाकरेंनी भेटून त्यांना एक उमेदवारी दिली होती, पण हे कायमस्वरूपी मीच खासदार आणि लोकांच्या दाव्यांना, लग्नाला फक्त भावाला पाठवायचं, एवढीच यांची नीती होती. त्यामुळं
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस डोळशी पाटील आजारी असल्याने त्यांना मतदारसंघात फिरता आलं नाही, याचाही फटका आढळराव पाटील यांना बसला, असं काही लोक सांगतात, पण ते सत्य नाही आहे. तर आता हे गुरु आणि शिष्य वगैरे तसं काही नाही आहे. म्हणजे गुरु शिष्याचा अर्थ असतो की दोघे बी खादाड आहेत, दोघे खाणारे आहेत, दोघे विकास कामाच्या नावाखाली स्वतःचे घरं भरणारे आहेत, असा प्रकार होऊ शकतो. पण एक जनरली दृष्टिकोनातून जर बघितलं या मतदारसंघामध्ये, तर आता एक नवीन उमेदवार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि देवदत्त निकम हे निवडून येण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे. कारण एक अजित पवाराचा राष्ट्रवादीच्या वेळेस पराभव झालेला आढळराव पाटलाचा, तेव्हा येथे हे दिलीप वळसे हे नक्की पडणार, ही 100% खात्री जवळजवळ झालेली आहे. पण ऐन वेळेस रात्रीच एका रात्रीत वातावरण फिरलं, असे काही प्रकार जर घडले तर विपरीतही होऊ शकतं. आमचं हे टीम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आणि आम्ही एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून ह्या घराणेशाही किंवा एक हे आमदारची शाहीच्या संदर्भामध्ये एक परखड भाष्य करत असतो. कारण यांनी स्वतःचा विकास करून घेतला, लोकांचा विकास झालेला नाही. लोक अद्यापही फाटक्या चपला घालून तुमचे दार उंबरठे झिजवतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एक 5-5 वर्षे 4-4 वर्ष तुम्ही भेटत नाहीत. आम्ही मिटिंगमध्ये आहोत, उमेदवार मुंबईला गेला आहे, उमेदवार दिल्लीला गेला आहे, तो त्यांना भेटत नाही. तर ह्या ज्या प्रकार आहेत, 5-5 वर्षे काही मतदारसंघामध्ये तोंड दाखवत नाहीत उमेदवार, त्याकरता आपल्या जवळचा जो उमेदवार असेल आपल्याला रोज भेटू शकेल आणि आपले प्रश्न सोडवू शकेल किंवा आपले प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडू शकू, असा उमेदवार निवडून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते त्या संदर्भामध्ये आपण अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही आहे. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आता नेते काय काय बरळतात, कशा पद्धतीने बरळतात, हे तुम्हाला समजून आलेलंच असेल. तर आता यावेळेस एकच एक महत्त्वाचं फक्त चांगल्या नव्या उमेदवाराला निवडून दिलं तर फार मोठा प्रश्न सुटू शकेल असं वाटतंय. कारण यांची जी घराणेशाही किंवा ठामशाही जी झालेली आहे, की लोक काहीच करू शकत नाहीत, आमच्याच पाठीमागे आहे. अरे पण तुम्ही तुमच्या खर्चातून सरकारचे पैसे आहेत, ते कोणत्याही उमेदवाराला मिळू शकतात. तुम्ही तुमच्या खिशातून काय केलं ते सांगा आणि